आज आपण आपल्या गाडीचा रिव्ह्यू करणार आहोत. मी काय प्रोफेशनल रिव्ह्यू वाला नाहीये. मी तुमचा सर्वांचा लाडका डोंगरे मामा आहे. तर मित्रांनो, एक मेंटेनन्स साधारण एक 5,000 रुपये ते 6,000 रुपये खर्च येतोय मित्रांनो. दर महिन्याला 10,000 किलोमीटरला गाडीची सर्व्हिसिंग अनिवार्य आहे. कारण की 11,000 12,000 जरी करायला गेलो ना तर इंजिन काम निघू शकतं कदाचित. त्यामुळे हा रिव्ह्यू तुम्ही पूर्ण बघा, एवढीच तुम्हाला नम्र विनंती. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व प्रकारची माहिती दिल्या जाईल गाडीबद्दल. मी माझ्या पद्धतीनं रिव्ह्यू करून तुम्हाला दाखवणार आहे, कारण आपण चालक मालक स्वतः आहे. आणि ह्या गाडीसाठी आपण डाऊन पेमेंट किती भरलो होतं, आपल्याला हफ्ता किती येतोय दर महिन्याला, आणि आपली गाडी पैसा किती वाचवती मंथ एंडिंगला, ते सुद्धा सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तर सुरू करूया रिव्ह्यू 2022 1.5 बोलेरो पिकअपचं. तर मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे RDM व्लॉग, रोडचा राजा. आणि मी स्वतः डोंगरे मामा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. ही आहे 2022 ची बोलेरो पिकअप 1.5 सिटी पिकअप आहे. परंतु घ्या किंवा नका घेऊ, त्यावर देखील आपण बोलणार आहोत. तर सुरू करतोय आम्ही रिव्ह्यू. तर मित्रांनो, ही आहे 2022 ची बोलेरो पिकअप, सिटी पिकअपच्या नावाने येते मित्रांनो. आता ह्या मुंडक्यातली, म्हणजे हे ओल्ड मॉडेल आहे, 2022चं आहे आपलं. तर ह्या मुंडक्यामध्ये गाडी आता मिळत नाही, त्यांनी अपडेट केलं मॅक्सच्या नावानं. ह्या गाडीचं बेनिफिट काय आहे ते देखील मित्रांनो सांगणार आहे. बघा, आता जी नवीन गाडी येते ना बोलेरो पिकअप सिटी 1.5 मध्ये, तिला त्यांनी हाफ ग्रीसिंग दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागच्या चाकाला आणि समोरच्या चाकाला. ह्या 2022च्या गाडीला हाफ ग्रीसिंग वगैरे काही नाही. या आपल्या 2022च्या बोलेरो पिकअप 1.5 सिटी पिकअपला हाफ ग्रेसिंग वगैरे नाहीये. त्यांनी शोरूम वाल्यांनी, कंपनीनं काय केलंय की डायरेक्ट याला बेरिंग दिल्यात. 3-3.5 लाखानंतर ऍक्च्युअल बेरिंग चेंज करायला पाहिजे. आपली गाडी 2.5 लाख किलोमीटर झाली आहे, आपली आणखीन 1 लाख बाकी. त्यानंतर आपण देखील 4ही चाकांच्या बेरिंगा चेंज करणार. हिचं जे कॅबिन देखील दाखवणार आहे मी तुम्हाला. कॅबिन बघा, ऍक्च्युअल मी थोडंफार मॉडिफाय केलेली गाडी. हे शीट आहे ड्रायव्हर शीट. ड्रायव्हर शीटला आपण खोळ वगैरे शिवून घेतलेली आहे. बॅक साईडला खिसा आहे त्याला. आणि ह्या साईडचं शीट आपण काढून टाकलेलं आहे. बेड बनवून घेतलेला आहे मित्रांनो, कारण की झोपायला खूप अडचण होती या गाडीमध्ये. असं झोपावं लागतंय किंवा डायरेक्टली दाखवतो तुम्हाला झोपून देखील. इकडं असं ह्या कोपऱ्यात मुडकं असं याला लावायचं, आणि हे बघा ह्या कोपऱ्यात पाय ठेवायचे, तेव्हा पाय सरळ होतात, नाही तर मग असं झोपावं लागतं. तर मित्रांनो, ड्रायव्हर लाईफ काय सुखाची नाही. ऍक्च्युअली या गाडीची रुंदाई जी आहे ना, रुंदी ज्याला बोलतो आपण, तर झालं तरी 5.25 फूट आहे मित्रांनो. हे मुंडकं जे आहे ना, तर मुंडक्यामध्ये झोपायला, कॅबिन मध्ये झोपायला 5 फूटच जागा मिळते ऍक्च्युअल. आणि हे स्टेरिंग तुम्हाला दाखवतो. महाकालचा फोटो स्टेरिंग वर टाकलेला आहे मित्रांनो, कारण की नाथो के नाथ, भूतो के नाथ महाकाल आहेत. आणि हे बघू शकता तुम्ही, हिला जे आहे ना तर साधं मीटर आहे मित्रांनो. तर साधं मीटर चांगलं की डिजिटल मीटर चांगलं, यात कन्फ्युजन होत असेल तर तेही देखील मी तुमचं क्लिअर करतोय मित्रांनो. काय होतंय माहितीये का, साधं मीटर सगळ्यात भारी. काय जरी प्रॉब्लेम आला ना गाडीला तर लगेच कळतोय. आणि हा चार्जर आपण नवीन टाकून घेतलाय, कारण की कंपनीनं आपल्याला हा चार्जर दिला होता इथालला. तो चार्जर काय कामाचा नाही, तो केव्हाही बंद पडू शकतो. त्यामुळे आपण कोब्राचा चार्जर देखील टाकलेला आहे गाडीत मित्रांनो. आणि आपल्याला कंपनीनं हा जो आहे ना, हा फर्स्ट टॅग आपला बॅन झाला होता, त्यामुळे आपण नवीन फास्ट ट्रॅक देखील लावलेला आहे गाडीला. आणि हे बघू शकता असं प्रशस्त असं बेड बनवलेलं आहे मित्रांनो. आणि चला आता तुम्हाला इंजिनचं पण दाखवतोय. इथं बटन हे पुश केल्यानंतर त्याचं बॉनट ओपन होतंय.
आणि हा बघू शकता ह्या गाडीचा इंजिनला त्यांनी गॅप एकदम कमी दिलेला आहे मित्रांनो कंपनीनं. आणि 4 पिस्टन इंजिन आहे. हा आहे ही 2022 ची गाडी असल्यामुळं हिला डिझेल फिल्टर आतमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. आणि जी नवीन गाडी येते ना, तर ड्रायव्हर साईडला कॅबिनच्या बॅक साईडला त्यांनी ऍक्च्युअल बॅक साईडला डिझेल फिल्टर बाहेर दिलेला आहे. आपली गाडी BS6 आहे मित्रांनो. यात एअर फिल्टर बसतं, या ठिकाणी डिझेल फिल्टर बसतं. आणि याचं जे आहे इथनं दिसणार की नाही काय सांगता नाही येणार. हा आहे सायलेन्सर मित्रांनो. आणि बॅक खालच्या साईडनं दिलेलं आहे ऑइल फिल्टर. याला एकूण ऑइल लागतात बघा. पॉवर स्टेरिंग ऑइल, त्यानंतर गिअर ऑइल, इंजिन ऑइल, आणि त्यानंतर ब्रेक ऑइल लागतंय. आणि कुलंटचा डब्बा तर इथं नेहमीप्रमाणे आहेच. हे आहे मित्रांनो ब्रेक ऑइल. आणि हे वायफरचा पाण्याचा डब्बा. राहिलं 2022च्या गाडीचा टायरचा विषय. तर ह्या गाडीला टायर जे आहे ना मित्रांनो, टायर येतंय बघा 215 R15. ऍक्च्युअल शोरूम देताना तुम्हाला कोणताही टायर नाही देऊ शकत, कारण इंजिनियरना सजेस्ट केलेलंच टायर आपल्या गाडीला दिल्या जातं मित्रांनो. आणि आता दुसरी गोष्ट, हिचं हौदा किती फूट आहे. तर मित्रांनो कंपनीचं बोलणं आहे, हा जो हौदा आहे ना, तो हा हौदा 9 फुटाचा आहे. पण मित्रांनो ऍक्च्युअल तुम्हाला सांगतोय की आता जर हौदा मोजला तर 8.8च हौदा मिळतो आपल्याला या गाडीचा. आणि रुंदीमध्ये 5.25 बसती गाडी ही. ज्यावेळेस आपण गाडी घेतली होती त्यावेळेस गाडीचा प्राइस खूप कमी होता, म्हणजे 8,50,000. आणि आपण मराठा असल्यामुळे, ओपन मराठा बरं का, कुणबी वगैरे नाही, ओपन मराठा असल्यामुळे आपण आपल्या गाडीवरती फाईल केली होती अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची. 2,80,000 रुपये टोटली व्याज आपल्या गाडीला माफ झालेलं आहे. नाही तर हिची टोटल प्राइस ऑन रोड प्राइस चालली होती 11,75,000 रुपये, परंतु व्याज माफ झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला गाडी जवळपास 8.5 लाखातच आलेली घरात. आणि कॅश डिस्काउंट मिळाला होता मित्रांनो 1 लाख रुपये 2022ला आपल्या दारात आलेली ती. तर तो दिवस होता 20 जुलै 2022. 20 जुलै 1984 माझी स्वतःची जन्मतारीख आहे. मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ही गाडी घेतलेली आहे. तेव्हापासून तर आतापर्यंत जवळपास 3.5 पावणे 4 वर्ष व्हायला लागली गाडीला. गाडीचा मेंटेनन्स खर्च जास्त नाहीये मित्रांनो. एअर फिल्टर, डिझेल फिल्टर, ऑइल फिल्टर आणि इंजिन ऑइल एवढं चेंज करावं लागतं. एक साधारण महिन्याला 5,000 रुपये खर्च येतो. परंतु BS6चा फॉल्ट किंवा म्हणा, डिफॉल्ट म्हणा, किंवा चांगलं पण म्हणू शकता त्याला, की ह्या गाडीचं जे आहे ना, तर 10,000 किलोमीटरला सर्व्हिसिंग करावं लागते या गाडीला. हे आहे पंजाबी कॅबिन, जे 3,000 आपण टाकलेलं आहे. हे खिशातनं पैसे घातले होते याला. आणि ही जी बॉडी दिसते तुम्हाला, ही बॉडी बनवण्यासाठी आपण 35,000 रुपये मोजले होते. बॉडीचं वजन, MT गाडीचं वजन ऍक्च्युअल 2 टन आहे सगळं, कारण त्यात प्लायवूड देखील टाकेले. आणि याचं डाल जे आहे तर 9 फुटाचं बनवून घेतलेलं आहे आपण ऍक्च्युअल. पण तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये काय झालं हे माहितीये का, 9 फुटाची गाडी आली त्यावेळेस 8 फुटाच्या गाडीला कामधंदा राहिला नव्हता. आता मार्केटमध्ये 10 फुटाची गाडी आलेली, तर 9 फुटाला काय 8 फुटाचं तर बंदच झालंय मार्केटमधलं काम जवळपास. आणि दुसरी गोष्ट का 9 फुटाचं पण काम कमी झालंय. जे ते उठलं ना तर ते 10 फुटाचीच गाडी मागायला लागला बघा. आणि तुम्हाला सांगतोय हा बेड जो बनवला ना आपण, हा बेड जो बनवला ना, ह्या बेडला आपल्याला 4,000 रुपये खर्च. आपण रात्री निम्यारात्री कुठं ते चालतोय ना, हा टेप टाकलाय, टेपला आपल्याला 5,000 रुपये खर्च आला होता. साऊंड वगैरे आपण काढून ठेवलेलं आहे, कारण टाकायला खूप हाऊस वाटते मित्रांनो, टाकायला खूप हाऊस वाटते, पण नंतर. आणि आपण हा लॅम्प देखील बदललेला आहे. कंपनीचा लॅम्प खूप छोटा येतो, हा बघू शकता, हा लॅम्प येतोय मित्रांनो. हा लॅम्प कंपनीकडनं येतोय, पण कॅबिनला काय होतंय
इतका अंधारामध्ये आपल्याला व्हिडिओ क्लिप शूट करावं लागतं ना रात्री, त्यामुळं हा लाईट आपल्यासाठी परफेक्ट नव्हता. त्यामुळं आपण हा टाकला होता. 200 रुपयाचा लाईट मिळाला आपल्याला. 50 रुपये बसवणारे नाही घेतलाय. पण 1,06,000 रुपये डाऊन पेमेंट केलं होतं. आपण मराठा, ओपन मराठा असल्यामुळे आपल्याला अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाची फाईल देखील झाली होती. 2,80,000 ते आपल्याला सबसिडी मिळाली होती आणि 1,00,000 रुपये कॅश डिस्काउंट मिळाला होता. तो कसा मिळाला, तर मी गाडी बायकोच्या नावावर घेतलेली माझ्या, आणि तिचं भाजीपाल्याचं दुकान आहे छोटंसं. तर शॉप ऍक्ट, त्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे या सगळे कागदपत्र शोरूमला दिली होती. त्यानंतर 1,00,000 रुपये आपल्याला माफ झालेले. म्हणजे 2,80,000, 1,00,000 ते 3,80,000, असे 3,80,000 आपल्या टोटल 11,75,000 समजा 80,000 पकडा, 11,80,000 माफ झाले होते. आणखीन पण आपल्या गाडीवर हप्ते चालू आहे. 17,577 रुपये गाडीचा हप्ता आहे मित्रांनो. न चुकता तो भरावाच लागतो आणि पळावंच लागतं. आता राहिलं बोलेरो पिकअप महिन्याला किती पैसे कमवते मित्रांनो. जर कंटिन्यू आपण साऊथ लाईन जर चाललो, पुण्यातनं, मुंबईतनं, छत्रपती संभाजीनगरमधनं जर चेन्नई बँगलोर चाललो, तर महिन्यातनं जास्तीत जास्त 2 ट्रिपा होत्यात. आणि जर मार्केट जर चांगलं चालू असेल ना, तर 3 ट्रिपा देखील होतात मित्रांनो. सगळं जाऊन मला स्वतःला सांगतो तुम्हाला की मेंटेनन्स खर्च, पेपरचा खर्च, हा सगळा जर काढला, 2 रुपये किलोमीटर तर मेंटेनन्स काढावंच लागणार गाडीचं. टायरचा, पाट्याचा, इंजिनचा, सर्व्हिसिंगचा, तो खर्च वगळता सगळं जाता लाईनवर. फक्त गाडी 40 ते 45,000 रुपये महिना कमवते. मग त्यामध्ये तुम्ही विचार करा, 17,577चा हप्ता देखील द्यायचा आहे. त्यानंतर आपण जरी गाडी चालवतोय तर आपला देखील पगार काढावा लागणार आहे. म्हणजे 30,000 रुपये तर निव्वळ हप्त्यात ड्रायव्हरचा पगार एवढ्यातच जातात. 15,000 रुपये पर मंथ आपली गाडी कमवती. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं की 2022 ची गाडी जरी असली ना, तर ही 5 स्ट्रोक येते, 5 गिअर आहे तिला, आणि एक रिव्हर्स गिअर देखील. राहिला विषय 2022 ची गाडी बोलेरो पिकअप 1.5चं ऍव्हरेज, ही गाडी ऍव्हरेज किती देते, तर मित्रांनो शोरूमनं आपल्याला सांगितलं होतं 17चं ऍव्हरेज, पण ऍक्च्युअली ही गाडी आपल्याला देते खूप सुंदर मायलेज, म्हणजे जवळपास 17.5 ते 18चं ऍव्हरेज. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो RDM व्लॉग रोडचा राजा ह्या चॅनलला. आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र.